रविवार 30 जून 2024 रोजी सायंकाळी 6 वाजता मोरया मंगल कार्यालयात ब्राह्मण महासंघ बार्शी शाखेच्या वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी ज्येष्ठांचे सत्कार आणि जून महिन्यात ज्यांचे वाढदिवस होते त्यांचाही सत्कार मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला। या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान निवृत्त IAS अधिकारी ॲडव्होकेट अरुण उन्हाळे सर यांनी भूषविले। उन्हाळे सरांचा सत्कार ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष दिनकर सापनाईकर यांनी केला। गाणी ऐकून आम्ही लहानपणी गणपतीच्या काळातली किंवा नंतर कुठल्या उत्सवाच्या काळातली त्यांची ऐकलेली गाणी आहेत। अशा जयश्री ते काय की जे मी सांगतो तो काळ 45-40 वर्षापूर्वीच आहे, पण ते अजूनही त्यांनी गायन कला जपलेली आहे। याचं मला खरंच खूप म्हणजे आश्चर्य वाटलं आणि त्यांना म्हणजे आभार होते की त्यांनी ते जपलेलं आहे अजून। त्याचबरोबर माझ्या शेजारी बसलेले शीर्षिकर उपाध्यक्ष जे महिला मोर्चाच्या सौ शिल्पा कुलकर्णीताई, गौरीताई पाटील या सर्वांना, याशिवाय जे उपस्थित असलेले जेवढे ब्राह्मण मित्रमंडळी आहे, माझे अनिल देशपांडे माझा क्लासमेट आहे शाळेतला, उपस्थित सर्व बार्शीकर बंधू भगिनी, खरं तर अशा या कार्यक्रमाला यापूर्वीच येण्याचा योग आला असता, कारण मला 1-2 वेळेला तसा संपर्कही केला होता की बाबा जमेल का तुम्हाला यायला, पण काही कारणानं जमलं नाही। पण आज तो योग जुळून आला। आजचा दिवस एक चांगला बार्शीसाठी आणि माझ्यासाठी असा मी भाग्याचा मानतो की आज या दिवशी काही सत्कार ठेवलेले आणि हा अतिशय चांगला उपक्रम बार्शीचे ब्राह्मण महासंघ राबवतो आणि परंपरा जपतो, याचं एक कौतुक आहे। या महिन्यामध्ये ज्यांचे जे वाढदिवस आहे ते वाढदिवस साजरे त्यापर्यंत त्यांचे सत्कार इथं केले जातात। वाढदिवसा दिवशी नुसतं हॅपी बर्थडे म्हटलं तरी सुद्धा आपल्याला खूप आनंद वाटतो, पण त्यांचे इथं फुल देऊन सत्कार होतो समाजाच्या वतीने, एक मोठी गोष्ट। आणि आज शाळेमध्ये 10वीला 12वीला किंवा इतर शैक्षणिक त्याच्यामध्ये
ज्या विद्यार्थ्यांनी यश मिळवलं त्यांचा देखील सत्कार इथे केलेला आहे. ते एवढं की काही विद्यार्थी यायला पाहिजे होते. बक्षीस बनल्यानंतर पळत आणि उत्साहाने यायला पाहिजे. खरं तर आम्ही लहानपणी पुस्तक बक्षीस बनलं तर तासभर अगोदर जाऊन थांबलो असतो, परंतु त्यांच्या पालकांनी ते स्वीकारले. तर पुढच्या महिन्याला विद्यार्थी पालकासहित हजर राहावे एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि त्या यशाबद्दल त्या मुलांचे कौतुक करतो, अभिनंदन करतो की त्यांनी पुढच्या आयुष्यामध्ये एक चांगलं शिक्षण घ्यावं, आपलं नाव कमवावं, आपल्या घराचं नाव कमवावं, आईवडिलांचं कमवावं, त्याचबरोबर ब्राह्मण समाजाचं देखील नाव त्यांनी कमवावं अशी एक अपेक्षा व्यक्त करतो. आणि एक चांगला उपक्रम याच्यासाठी आहे की महिन्याच्या शेवटच्या रविवारी सर्व एकत्र येतात. काही आपले अनुभव किंवा आपले काही आनंद आहे तो एकमेकाला शेअर करतात. आपली मन की बात शेवटच्या रविवारी मन की बात आपलं समाज आपण एकमेकांच्या मध्ये सादर करतो. तर एक चांगला उपक्रम बार्शीच्या महासंघाने राबवत आहेत. दुसरी अशी गोष्ट आहे की एक व्हॉट्सअप ग्रुप आहे, मला पण त्यामध्ये सामील करून घेतलेलं आहे. त्यामुळे मी कायम ते पाहत राहतो की काय काय घडामोडी होतात. बरेच जणांचे वाढदिवस आहे, कोणाला काही यश मिळालं त्याचं अभिनंदन असतं, काही दुःखद घटना असल्या त्या देखील वाचायला किंवा हे करायला मिळतात. म्हणजे व्हॉट्सअपचा एक चांगला वापर या ग्रुपच्या निमित्तानं आपण या महासंघाने घेतलेला आहे. आणि चांगले चांगले लेख सुद्धा, चांगले आर्टिकल या ग्रुपवर पोस्ट केले जातात. म्हणजे खरंच एक चांगलं वातावरण या बार्शीच्या तालुका महासंघाचा. असंच वातावरण सर्व स्तरावर असायला पाहिजे असं एक मला वाटतं. म्हणजे ब्राह्मण म्हणले की म्हणजे ब्रह्म जाणतो तो ब्राह्मण अशी एक साधी व्याख्या आहे. ब्रह्म म्हणजे मंत्र किंवा स्तोत्र असा आहे आणि तो जो लिहितो, रचतो, तो म्हणतो, गातो तो ब्राह्मण असा आहे. आणि खूप आजपर्यंत सगळ्यांनी जे योगदान दिलेलं आहे आता सर्वांना ते माहीत आहे. परंतु काही ठिकाणी टीका केली जाते, काही ठिकाणी एक किंवा समाजाला थोडंसं हित लेखलं जातं. परंतु असं हे न करता आपल्या संघाने सर्वांनी ब्राह्मणांनी एकत्र येणं गरजेचं. म्हणजे साऊथ इंडियन ब्राह्मण असो, नॉर्थ इंडियन असो, मारवाडी ब्राह्मण असो, महाराष्ट्रीयन असो, यजुर्वेदी ऋग्वेदी कुठला जरी असला तरी तो ब्राह्मण आहे, तो श्रेष्ठ आहे असं आजपर्यंत इतिहास आहे. एवढं जेवढं चांगलं कार्य झाले ते ब्राह्मणांच्या हातून झालं. त्यामुळं सगळ्यांनी एक संघटनेनं एकजुटीनं राहिलं पाहिजे आणि तरच ते आपला निभाव लागू शकतो. कारण बऱ्याच ह्याच्यामध्ये अडथळे आणले जातात. वरपासून खालपर्यंत एक लॉबी केली जाते, परंतु कुणीही किंवा वैयक्तिक असो किंवा कुठल्याच ती एकमेकाला सहकार्य करतात. हे असतं की आपण मोठं होतो पण आपल्याबरोबर आपल्या समाजातला दुसरा ब्राह्मण देखील मोठा व्हायला पाहिजे, त्यासाठी मदत केली पाहिजे. शक्यतो काय असतं की आपल्याला थोडं फायनान्शियल काही त्रास झाला तर म्हणून ती लोक लांब लांब राहतात. पण तसं काय नाही, सहानुभूतीचा नुसता एक शब्द जरी बोलला तरी खूप त्यावेळेस तर ती महत्त्वाचा राहतो. त्याच्या आयुष्यामध्ये ती एक टर्निंग पॉईंट होऊ शकतो. तर ब्राह्मणांनी एकत्र राहावं, संघटित राहावं आणि तरच त्यांचा विकास होईल. आणि त्यासाठी आपली बार्शीची महासंघाची ही कार्यक्रम हा म्हणून ते एक स्तुती असा आहे. त्याचप्रमाणे मग जिल्हा स्तराचा आहे, राज्य स्तराचा आहे, भारतीय राष्ट्रीय स्तराचा आहे. तर हा कार्यक्रम हा चांगला आहे. मला सुद्धा ज्या वेळेस येता येईल त्या मी या कार्यक्रमाला हजर राहील. माझ्या परीनं काय असेल मला तर मला आपण जरूर सांगावं, मी त्यापर्यंत मदत करेल. काही जे विद्यार्थी स्पर्धात्मक परीक्षा देऊ इच्छितात त्यांना जर मार्गदर्शन असं तर मी तास 2 तास त्यांच्याबरोबर बसून त्यांना मार्गदर्शन करू शकतो. आणि कुठलीही जरी बदल आता मी एक लॉ फर्म केली पुण्याला आहे, बार्शीला देखील तसं कमी राहील. परंतु यात जात मी राहतो काय मी बार्शीचं मला बार्शीला आलं म्हणजे करमतं, फ्रेश वाटतं. त्यामुळे मी बाहेर काय होतं आता बार्शीला येत असतो.
या कार्यक्रमाचं खास वैशिष्ट्य म्हणजे आशीर्वाद प्रस्तुत स्वर सौरभ. या कार्यक्रमामध्ये अभंग, भावगीते, भक्तिगीते, नाट्यगीत्यांचा सुरेल नजराणा हा श्रोत्यांना ऐकायला मिळाला. सादरकर्त्या होत्या पार्श्वगायिका जयश्री काळे, कुलकर्णी, पुणे. या कार्यक्रमाचं निवेदन केलं सुषमा नारकर, ताटके, पुणे यांनी. तर साथ संगत होती जयंत साने, पुणे, फारुख पिंजारी, बार्शी आणि प्रसाद सहस्रबुद्धे, बार्शी. आयोजित आणि आशीर्वाद प्रस्तुत स्वरसौरभच्या आजच्या गीत संध्येमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. या कार्यक्रमामध्ये आपण अभंगापासून ते लावणीपर्यंतचे सगळे गायन प्रकार ऐकणार आहोत. सर्वप्रथम आजचे उत्सव मूर्ती श्रीयुत सापनाईकर यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. आणि या महिन्यात ज्याच्या कोणाचे वाढदिवस होते त्या सर्वांना सौरभतर्फे मनपूर्वक शुभेच्छा आणि सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक कौतुक. कोणत्याही शुभकार्याची सुरुवात आपण गणेश वंदनेने करतो. आपल्या संतांनी सुद्धा अभंग रचनांची, काव्यरचनांची सुरुवात करताना या गणेशाच्या वंदनेनेच केलेली आढळते. संत एकनाथ वेद वेदांत वेद्या वंद्या ही परमवंद्या स्वयं वेद्या श्री गणेशा असं भावार्थ रामायणाच्या आरंभी म्हणतात. तर ओम नमोची आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा अशी सुरुवात ज्ञानेश्वरीची झालेली आहे. तर समर्थ रामदास देखील ओम नमोजी गणनायका सर्वसिद्धी फलदायिका अज्ञानभ्रांती छेदका बोधरूपा अशी गणेश स्तुती ग्रंथाच्या आरंभी करतात. तर या सगळ्या वचनांवरून श्री गणेशाचे आद्यत्व, निराकारत्व, निर्गुणत्व आणि त्यामागचा आध्यात्मिक अर्थ स्पष्ट होतो. तर आता आपण जयश्री ताईकडून पहिलं गाणं ऐकणार आहोत. तुझं मागवतो मी आता, मागवतो आता मज द्यावे एकत्रिता.
भाषेने ते ऐकल्या आणि एवढी प्रतिभान गायिका बार्शीची आहे याचा आनंद इथल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर मला दिसतोय. त्यांच्याबद्दलचं कौतुक सुद्धा तुमच्या डोळ्यातून ओसंडताना दिसतंय. मला ती एक कविता आठवते. नवऱ्याने तिला विचारले लग्नाला झाली वर्ष किती. नवऱ्याने तिला विचारले लग्नाला झाली वर्ष किती, तरी अजून तुझे नवे पण. मला एकदा सांग तरी माहेरपण, मला एकदा सांग तरी असते काय माहेरपण. तिने मधाळ हसत उत्तर दिलं, वर्ष सरत कितीही ओढ काही सरत नाही. वर्ष सरत कितीही ओढ काही सरत नाही. सासरी गेल्याशिवाय खरं तर माहेरपण कळतच नाही. सासरच्या सुखाच्या ओंजळीस मी खरं तर माहेरी उधळत जाते. सासरच्या सुखाच्या ओंजळीस मी खरं तर माहेरी उधळत जाते आणि त्याच आनंदाच्या घागरी त्यांच्या डोळ्यातून रित्या करते. तर आपला हा गरिबांच्या ओसरीपर्यंत आणि चावडीपासून ते थेट स्वयंपाकघरापर्यंत जाऊन पोचलेले कवी गीतकार म्हणजे पी सावळाराम. असं म्हणतात की पूर्वीच्या काळी मुलगी बघायला आलेले लोक मुलीला जेव्हा गाणं म्हणायला सांगत ना, तेव्हा 90% मुली पी सावळारामांचीच गाणी म्हणायची आहोत. कारण त्याच्यामध्ये गाणी इतकी सुंदर होती ना. हृदय जागा तू अनुरागा, सप्तपदी मी रोज चालते, नंतर गंगा जमुना डोळ्यात उभ्या का, प्रेमा काय देऊ तुला भाग्य दिले तू मला. अशी किती गाणी सांगावीत त्यांची. भावगीतांबरोबर त्यांची अनेक भक्तिगीतही आहेत. तूच करता आणि करविता या भक्तिगीतात देऊळ आणि मूर्ती तूच आहेस हा अद्वैताचा सिद्धांत सांगितलेला आहे. आणि मागायचं काय अनंता, सगळं तर तू दिलेलं आहेस आम्हाला, अजून काय मागायचंय. ही तृप्त भक्ताची वृत्ती तिथं आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्या ईश्वराला शरण जाण्याची उदात्त भावना. तर अशी चिंतनधारा असलेलं पी सावळारामांनी लिहिलेलं वसंत प्रभूंचं संगीत लता मंगेशकरांनी गायलेलं गाणं तूच करता आणि करवता शरण तुला भगवंता.
आम्ही गेली 1 वर्ष म्हणजे जवळजवळ 365 दिवस आता होत आलेली आहेत आम्ही दादांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करत आहोत. तर खरंच मला सांगायला अतिशयोक्ती अजिबात वाटत नाही की एक उत्तम मार्गदर्शक, एक उत्तम व्यक्ती, एक उत्तम भाऊ आणि एक उत्तम पाठीराखा असे आमचे प्रदीप दादा यांना वाढदिवसाच्या खूप 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 हार्दिक शुभेच्छा. भगवंतचरणी प्रार्थना की त्यांना उदंड आयुष्य लाभो, लवकरच त्यांची प्रमोशन हो, त्यांची पोस्ट चेंज हो. आता ते सासरे आहेत, पुढच्या वर्षी आमच्या डॉक्टरांकडे त्यांचे काम वाढो ही मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. आणि दादा खरंच तुम्ही आम्हाला खऱ्या अर्थाने दादाचं प्रेम दिलं आणि खऱ्या अर्थाने आमचे मार्गदर्शक बनून वेळोवेळी आम्हाला योग्य तो सल्ला दिला आणि त्यांच्या सल्ल्याने आम्ही वर्षभर काम करत आलो. कधीही आम्हाला आमच्यापैकी कोणालाही असं वाटलं नाही की दादा आपल्या ग्रुपमध्ये आहेत, एक जेंट्स आहेत, मग आपण ग्रुपचे डिस्कशन कसं करायचं ग्रुपवर. इव्हन आम्ही साडीचा कलर कोणता फायनल करायचा, आपण लेडीजनी कुठे फिरायला जायचं, काय करायचं, या सगळ्या आमच्या गप्पा ग्रुपवरती आमच्या व्हायच्या. कधीही आम्हाला दादानी काही बरकं वाटू दिलं नाही. असा आमचा हा ग्रेट प्रदीप दादा, याला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि खरंच खूप अभिमान वाटतो की ब्राह्मण संघटनेसाठी दादा खूप छान काम करतात. सगळ्यांना एकत्र आणण्याचा तळमळीचा प्रयत्न जो त्यांचा आहे तो खरंच वाखाणण्याजोगा आहे. पुन्हा एकदा शुभेच्छा देते आणि व्यत्यय आणल्याबद्दल क्षमा मागते. धन्यवाद. नंद किशोर
वासुदेव